माझे पतिराजही आहेत. आम्ही विठ्ठल रुक्मिणी सारखे सदैव सोबतच असतो. आता एवढंच उशिरा नाव घेते तर उखाण्यातच घेते की घेऊ का नको बाबा, घेऊ का घेऊ का नको, नाही खालच्यांना विचारते ना घेऊ का नको, पण याच्यासाठी मीटर वाढत आहे बरं का, मग ते याच्यात ठरलेलं नव्हतं आपलं. कैलास माझा महाराज कुठं उभे, महाराज घेऊ का नको, हळूहळू ढाळे ढाळे. आणि एका कीर्तनात काय काय कळे सगळं ज्ञान मी एका कीर्तनात लोकांना देत नाही, मग सवय लागते. घेऊ का नको महिला मंडळ, एवढा आग्रह करताय तर घेऊनच टाकते. येत होते जात होते खिडकी वाट पाहत होते, खिडकीला 3 तारा अडकी त्याला घुंगर वारा, पान खाते तेरा तेरा घाम येतो जरा जरा, नवरा घालतो इंजिन वारा. तिकडून आला व्यापारी, व्यापारीने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हंडा घेते पाण्याला, पाणी आणते आडाचं, वाडा बांधते भिंगाचा, वाड्यात वाडे 7 वाडे, आतल्या वाड्यात पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीत कप, कपात घडी, घडीत वाजला एक, रामेश्वर महाराजांचं नाव घेते मी, ज्ञानोबा तुकोबांची लेक पिढालं. सर्व श्रोते सज्जनाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून, हार्मोनियम वादक असतील इकडचे भालदार चौकदार वेणेकरी, मस्तक हे पायावरी या वारेकरी संतांच्या सर्व श्रोते सज्जनाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करूयात. विठ्ठल अभंग तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या पाठातला आहे. अभंगाचा अर्थ अत्यंत गोड आहे. तत्पूर्वी ज्या भाऊ आणि बाबांच्या कृपेने या ठिकाणी गोवर्धनगड या पवित्र स्थळी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, खरं तर या ठिकाणी गायींनी एकत्रित येऊन बसण्याचं ठिकाण होतं, पण संत जातील ते चैतन्य निर्माण करतात. सुरुवातीला ज्यावेळी नारायणगड सोडला त्यावेळी बाबा फक्त अंगाच्या कपड्यानिशी त्या गडावरून पदार्पण केलं होतं. उदासीनता निर्माण झाली, कधीतरी वाटत होतं हिमालयात जाऊन तपश्चर्या करावी. अंगाच्या कपड्यानिशी निघाले, पण पाटलाने मध्यस्थी केली. बाबा, जो उपदेश माझ्या मुक्ताईने ज्ञानदादाला करावा, योगी पावन मनाचा, सागे अपराध जनाचा. माऊली, जर लेकरांनी मांडीवरती देहधर्म केला तर माईबाप मांडी कापून टाकत नाहीत. आणि जर तुम्ही लोकांच्या त्रासाला कंटाळून ताटीचं दार बंद करून स्वतःला कोंडून घेत असाल तर मग तुम्ही स्वार्थी आहात. आई वडील गेल्याच्या नंतर कधी कधी आम्हालाही रडावं असं वाटतं, पण ज्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडावं तेच माऊली जर आमच्या समोर रडत असतील तर या चिमुरड्या मुक्ताईने कोणाच्या तोंडाकडे पाहून रडावं. तोच उपदेश पाटलांनी केला, विनवणी केली दोन्ही हात जोडून. बाबा, समाजाने त्रास दिला म्हणून जर तुम्ही हिमालयात निघून जात असाल तर तुमचा परमार्थ स्वार्थी. या अपकार करणाऱ्या जगावरती तुम्हाला उपकार करावा लागेल. अज्ञान अंधकारात जो समाज डुबलाय त्याला ज्ञानाच्या ज्योतीमध्ये प्रकाशित करावं लागेल. तुम्हाला समाजाचा उद्धार करण्यासाठी समाजात उतरावं लागेल. कारण सद्गुरू ऐश्वर्य संपन्न, स्वामी भक्त, संप्रदायनिष्ठ आणि मूर्तिमंत ज्वलंत वैराग्याचं प्रतीक जर सद्गुरू भगवान बाबा सारखा एक साधू या मातीला भेटला नाही तर आज आमच्या अध्यात्माची दिशा आजही पहा तुम्हाला गोपने हातात धरून आपल्याला आजही जंगलामध्ये पाखरं धरायचीच गरज पडली असते. धरा 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 रे, मारा 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 रे, धरलं 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 रे, सुटलं 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 रे. भाऊ बाबा नसते तर समाजाला अध्यात्माची दिशा मिळाली नसती. आजही भाऊंना तडकत्या सूर्याची उपमा दिली जाते. लोक म्हणतात इस्तू हातात घ्यावं, पण भाऊच्या स्वभावाचा नादच करू नये. भाऊ म्हणजे सूर्यासारखे प्रखर आणि तेजस्वी, आणि बाबा जर म्हटलं तर चंद्रासारखे शीतल विठ्ठल. सुशिक्षित समाजाला जर अध्यात्मामध्ये कोणी आणलं असेल तर या पाठीमागे फार योगदान आहे, ते म्हणजे सद्गुरू भगवान बाबांचं. आणि दऱ्या खोऱ्यातला, वाडी वस्तीतला, तांड्यावरचा अशिक्षित समाज जर परमार्थ वाटेवर कोणी आणला असेल तर त्यासाठी फक्त भाऊंची शिस्त महत्वाची असते. जर शिस्त समाजाला लावली नसती तर आज भीतीने एवढा सांप्रदायिक समाज झाला नसता. म्हणून अध्यात्माच्या वाटेवरती ज्यांनी प्रकाश दाखवला आणि या संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार झाला
अगदी मागच्या शतकामध्ये भाऊ आणि बाबांसारखं अद्भुत रत्न, विद्वत रत्न, वैराग्य रत्न या महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या भूमीला मिळालं. ही मराठवाड्याच्या भूमीमध्ये झालेली अद्भुत अशी क्रांती. या पवित्र आणि पावन अशा भूमीमध्ये, या पवित्र गोवर्धन गडावरती माझ्यासारख्या पामराला आपण सर्व अधिकारी श्रोत्यांच्या समोर सेवा करण्याची संधी प्राप्त होते. हे मी माझं परमभाग्य समजे. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का? हॅलो महिला मंडळ, झोपल्या का काय? माझा आवाज येतोय का तुम्हाला? तुम्हाला काय कूलर पाहिजे का? तुम्ही चुळबुळ काय करताय मला काही कळत नाही. साधू संताचा एकही अभंग आठवो ही विनाकारण निर्माण झालेली नाही. प्रत्येक अभंगाच्या ओवीच्या पाठीमागची पार्श्वभूमी वेगळी असेल. सामान्य व्यक्ती घरातून बाहेर पाऊल टाकत असताना जर विनाकारण पाऊल टाकत नसेल तर साधू संताचा अभंग आणि ओवी ही विनाकारण कशी असेल? घरातून पाऊल उचलताना स्वार्थ घेऊन घराच्या बाहेर पडतो तो माणूस आहे. एखादा माणूस भेटू द्या, माणूस इथपर्यंत डोकं लावतो, हा माणूस मला आयुष्यात कोणत्या कामी उपयोगी पडेल. जगात खरा स्वार्थी माणूस आहे. सरडा रिकामा बदनाम झाला, खरा रंग बदलणारा तर माणूस आहे. काळ कितीही बदलला, जनावर त्यांची मर्यादा कधी सोडत नाही. आज सगळ्या मर्यादा उल्लंघन केल्या त्या माणसानं केल्या. काय घमंड असते स्वतःच्या ज्ञानावरती माणसाला. आज माणसंच वऱ्या करतात आणि कुत्रेच वऱ्या पकडतात. जगात देव चतुर आहे आणि माणसं चॅप्टर आहे. माणसं चतुर नाही, मरणाचे चॅप्टर. लोकांना कसं फसवायचं हे फक्त माणसाला विचारा. एखाद्या व्यक्तीला विचारा, तुम्ही कुठं चालला तो भाऊ? काही नाही, पोरीचं लग्न जमलंय, बस्ता बांधायला चाललो. कुठं चाललात नाना? काही नाही, म्हटली पोरीची डिलिव्हरी झाली, दवाखान्यात डबा घेऊन चाललो. असंच असतं ना? हॅलो, माझं बोलणं कळतंय न कळतंय मला काहीतरी प्रतिसाद भेटू द्या तुमच्याकडून. काहीतरी सिग्नल देत राहा. आमच्या बातम्या जर तुमच्यापर्यंत पोहोचत असतील तर आमच्या चॅनलचा TRP वाढू द्या. निदान फ्रंटचे 7-8 विद्यार्थी जरा हजर तरी दिसले पाहिजे. असं म्हणतात मोकळे असतात ते मोकळ्या मनाचे असतात, गालातल्या गालात असतात ते प्युअर आतल्या गाठीचे असतात. वरच्या गाठी सुटतात पण आतल्या गाठी सुटतच नाहीत ना. स्माईल प्लीज. अहो जरा दात दाखवा की. पिढायला कुठं चाललात भाऊ? पोरीचं लग्न जमलंय, बस्ता बांधायला. नाना, म्हटले पोरीची डिलिव्हरी झाली, दवाखान्यात डबा घेऊन चाललो. तात्या, काही नाही, म्हटले किराणा संपलाय, आणायला चालले. कुठं चाललात अण्णा? काही नाही, म्हटले पहिली मेली म्हणून. मी माईक घेऊन खाली येऊ का? पहिली मेली म्हणून. आता पहिली मेली तर दुसरी करायचीच असते का? निदान कीर्तनात आल्यावर तरी चांगले विचार करी जा राव. कीर्तनात आल्यावर तरी. मला कधी कधी प्रश्न पडतो, कीर्तनात आले त्यांचे विचार एवढे सॉलिड आहेत, जे घरी बसले त्यांचे किती डेंजर असतील. आता एकच भेटाना भाऊ, गावागावात सर्वे करा तुम्ही. प्रत्येक गावामध्ये 25च्या पुढचे 35च्या आतले टेम्पोचं फालकं लावून दाबून टेम्पो नवरदेव सापडतील. प्रत्येक ठिकाणी प्रश्नच आहे का तुमच्याकडे पोरगी? तरी अजून पोरांनी फिल्डिंग लावून ठेवलेली. मामाची, चुलत मामाची, मावस मामाची, गुरु मामाची, मानलेल्या मामाची. आणि तो स्टॉक खतम झाला म्हणजे जाणार कुठे? एक मुलगा म्हणे, ताई 2-3 वर्ष झालं राव, वैतागलो, एखादी पोरगी तरी आणा शोधून लग्नासाठी. म्हणलं भाऊ आम्ही त्या भानगडीत पडतच नाही. म्हटलं पण दादा तुझं वय किती? तो म्हणे 42. म्हणलं राहिले 8 वर्ष, कशाला बट्टा लावून घेतोस? राहिलेत किती भल्या माणसं याचा विचार करा ना. पूर्वीच्या काळामध्ये लोक गावागावांमध्ये देवांना जनावर सोडायचे, म्हणजे अजूनही जनावर सोडतात. पण अजून 10 वर्षांनी बिकट परिस्थिती आहे. आमचे थोरले चिरंजीव मसुबाला दान करण्यात येत आहेत. भाविकांनी महाप्रसादाचा. साधू झोपडीत घुसत आहे, सारे भगवेच भगवे. अगर लड़की आना होगी दुनिया परेशान, गलिया सुनसान, तन्हा इंसान, न जानो ना जान, हर तरफ जय हनुमान. सारे मारुतीच मारुती पाहायला भेटतील.
आता इकीलाच फेरेन लावली पावडर पुरवता पुरवता नाकी दमालाय. वाट्यावर माणसं बसलेली असं तिच्या तोंडाचा पट्टा सुटाव. कोणाच्या? झोपले का काय? तिला तुम्ही किती म्हणा जगदंबा तुझ्या पाय पडतो माझी माय, लोक जाऊ दे, मग तुला काय काम धरून चार भिंतीच्यात खसकायचे ना तर खसकेव. ती म्हणती मान सासू नाही तर कोण सासू. मी बोलणार म्हणजे लहानपणी म्हणायचे पा बेंडकीला दगड मारू नका बायको. आता कधी कधी काय वैतागल्यावर तुम्हाला असं वाटत असं हिमालय तपश्चर्या करायला निघून जावं की काय. कधी कधी तुम्हाला असं वाटत असं लहानपणी नेम धरून, मी बेंडकीचं सांगायले बरं का, लहानपणी नेम धरून बेंडकीचं तोंड पाहून दगड आणला असतं तर बरं झालं असतं. कारण ज्याची बायको मुकी तो सर्वात. आमचे महाराज सोडून तुम्ही म्हणायचंय माझा सांगण्याचा मुद्दा आहे, सामान्य मनुष्य घरातून बाहेर पाऊल टाकत असताना पहिली मेली म्हणून दुसरी करायला नाही चाललो, दुधाची म्हैस आणायला चाललो. सोच बदलो भाई, देश बदलेगा. निदान कीर्तनात आल्यावर तरी घरातून पाऊल घेऊन स्वार्थ घेऊनच घराच्या बाहेर पडतो तो माणूस आहे. पण साधू संतांनी जगाला फसवण्यासाठी नाही तर जगत कल्याणासाठी परमार्थ केला. जगाला फसवता फसवता एक दिवस जो स्वतःही फसतो तो माणूस आहे. काय झालं, एकदा इलेक्शनचा काळ होता. एक पुढारी प्रत्येक गावात जायचा आणि भाषण ठोकायचा. हे पा माझ्या कीर्तनातल्या कोणत्याही मुद्द्याचा आणि शब्दाचा संबंध कोणाशी लावू नका बरं का, मला मुक्तपणे बोलू द्या. कीर्तन रेडीमेड कपड्याचं दुकान, इथं कुणाचंच माप घेऊन कपडे शिवल्या जात. पण तयार झालेला शर्ट कोणाला ना कोणाला तरी फिट बसल्याशिवाय राहत. आमचा जवळजवळ लांब लांब पर्यंत कुणाच्या भावनांना हात घालायचा माझा माणूस नाही. मी काय बोलते याची मी पूर्ण जबाबदारी घेते, पण तुम्ही काय ऐकताय याची जबाबदारी मी स्वीकारत नाही. तो पुढारी प्रत्येक गावात जायचा आणि भाषण ठोकायचा. थोडासा कडक आणि थोडासा वाढून आवाज द्या दादा याचा. माझ्या प्रिय मतदार बंधू आणि बघून यांनो, मग टाइमावर बोलत जा की एसटी निघून गेल्यावर हात दाखवण्यात काय अर्थ आहे का? आणि कीर्तन महिलांचे, त्यामुळे तुमचा मला फुल पाठिंबा हा अपेक्षित आहे बरं का. तुमचा मला फुल पाठिंबा अपेक्षित आहे. निदान ऐन निवडणुकीच्या तोंडावर तरी माझा अपप्रचार करू नका. मतदान प्रचार कोणाचा बी करा, पण निदान मतदान तरी मला करा बरं का. नाही तर तुम्ही प्रचाराला हिंडायच्या माझ्यासोबत आणि मी पुढे गेले तर म्हणायचे हिला मतदान करायचं नाही. असं करायचं नाही बरं का. मला पाठिंबा आहे का तुमचा महिला मंडळ? हॅलो, इज्जत का सवाल आहे बाई. पार्टी आपलीच निवडून आली पाहिजे, झेंडा आपलाच फडकला पाहिजे. तुमचा पाठिंबा आहे का मला? तो पुढारी प्रत्येक गावात जायचा आणि भाषण ठोकायचा. एकदा संधी द्या, गावचा विकास करून टाकील. एका गावात गेला एक तरुण म्हणे, साहेब आमच्या गावात लाईटच येत नाही. म्हटले काळजी करू नका, आपल्याला निवडून आणा. म्हणजे मला नाही असं तो म्हटला. घरात लाईटची व्यवस्था आणि दुसऱ्या गावामध्ये गेला तेच भाषण. एकदा संधी द्या, गावचा विकास करून टाकील. एक माणूस म्हणे, साहेब आमच्या गावात रस्तेच नाही. म्हटले काळजी करू नका, आपल्याला निवडून आणा, घरात रस्ते आणि तिसऱ्या गावात गेला. एकदा संधी द्या, विकास करून टाकील. एक बाई म्हणे, साहेब आमच्या गावात पाणीच येत नाही. म्हटले काळजी करू नका, आपल्याला निवडून आणा, घरात पाण्याची व्यवस्था आणि चौथ्या गावात गेला. एकदा संधी द्या, विकास करून टाकील. एक तरुण म्हणे, साहेब आमच्या गावात स्मशानभूमीच नाही. म्हटले काळजी करू नका, आपल्याला निवडून आणा, घरात स्मशानभूमी उभारी. Hey,
अवकळा नाही, पण तुका म्हणे ताळा नाही अलीकडे आणा, त्याच्या जीवनात अवकळा. ताळेबंद जमावा, ऍडजस्टमेंट इज अ बेस्ट पॉलिसी. गैरसोय ही सोय ज्याला कळालं तोच जीवनामध्ये सक्सेस आहे. माझी विनंती असेल इथे बसलेल्या प्रत्येक पुरुष मंडळीला आणि स्त्री वर्गाला, पुरुष मंडळीला विनंती असेल, तुमची बहीण मोठी झाली म्हणून तुमची पोरगी मोठी झाली म्हणून तुम्ही तुमच्या बहिणीला कधी अंतर देऊ नका. आणि विनंती सगळ्या माता भगिनींना, केवळ 10-5 लाखासाठी आपल्या रक्ताचा भाऊ कधी तोडू नका. तुमच्याकडे रक्षाबंधन भाऊबीजा साजऱ्या होतात की नाही मला माहिती नाही, पण बाबा आमच्याकडच्या तर केव्हाच गेल्या. हायवेची समृद्धी नात्यातली समृद्धी घेऊन गेली. एक तर स्वार्थ तरी चालतो, नाही तर मग नातं तरी टिकतं. माणसाने घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे बाहेरचा शत्रू न लढता सुद्धा जिंकतो. म्हणून एक वाक्य काळजात उतरून घ्या, जोडता आलं नाही तर जोडू नका, पण नवीन नाते कधीच तोडू नका. पिढलं जे जगाच्या कल्याणासाठी अवतरित होतात, शोधून आले संत हिताहित जगाचे, हेतू हिताचा कळवळा. जगाच्या कल्याणा संताच्या